सामान्य माणसाने एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर चिखल फेकला असता तर त्याला लगेच जेल झाली असती का? 2019 मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी नितेश राणे घटनास्थळी पोहोचले. काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांच्यावर चिखल ओतण्याचं काम केलं. त्यांना पाण्याच्या डोहामधून चालण्यास प्रवृत्त केलं. पण सर्वात जास्त वाद झाला तो म्हणजे मेघा गांगण यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे. घटनास्थळी इंजिनियर प्रकाश शेडेकर यांच्यावर मारहाण करण्याचा आरोप मेघा गांगण यांच्यावर झाला. त्यांचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे राजकारण तापलं आणि प्रकरण थेट न्यायालयामध्ये गेलं. सिंधुदुर्ग न्यायालयाने नितेश राणे यांना या प्रकरणात शिक्षा ठोठावली. 1 महिना साधा तुरुंगवास आणि 1 लाखांचा दंड. तर मेघा गांगण यांना काही आरोपांतून पुराव्याअभावी दिलासा मिळाल्याची चर्चा झाली. यानंतर मिळालेल्या शिक्षेला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली. न्यायालयामध्ये आम्ही लगेचच अर्ज केला आणि न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. मग सामान्य माणूस विचारतो, जर सामान्य माणूस असता तर इतक्या वेगाने दिलासा मिळाला असता का? पब्लिकमध्ये इंजिनियरचा अपमान करणाऱ्या आमदाराला शिक्षा व्हायला हवी का? माझा सामान्य जनतेला प्रश्न आहे. गुन्हेगारीचे आरोप असणाऱ्या उमेदवाराला बनवाल का तुम्ही तुमचा प्रतिनिधी? आमदार आणि सामान्य माणूस यांना समान न्याय मिळतोय का? आणि आमदार नितेश राणे यांना दिलेली शिक्षा पुरेशी आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा अशाच राजकारणातील विश्लेषणासाठी.